Audio Jungle. Audio Jungle. नाव पडलेलं आहे तसं मेघर सुद्धा या गावाचं नाव आहे आणि या मंदिराला लाभलेले आमचे सन्माननीय पिंपळकरजी महाराज अतिशय फार दिवसापासून या मंदिराची आणि या गाभाऱ्याची आलेल्या सर्व पळीरांची ते सेवा करतात. आपल्याला थोडीशी ते मार्गदर्शन करतील असं मी त्यांना विनंती करतो. या महाराज तुम्ही सर्व एखादे पूर्ण तुम्हाला डिटेल माहिती सांगणार या 19 देव आहेत. तुम्हाला समजणार नाही, मी तुम्हाला बोटाने दाखवतो तिथे पाहायचं म्हणजे तुम्हाला ते देव कुठे कोणते आहेत ते समजेल. लक्ष्मी रमण शांतर गोविंदा इसवी सन 7/12/1888 7/12/1888 म्हणजे 7 तारीख 12वा महिना म्हणजे डिसेंबर महिना 1888 या दिवशी आपल्याला इथे देव खोदकाम करते वेळी सापडले. खोदकाम करते वेळी सापडले म्हणजे जुना मातीचा किल्ला होता, तो मातीचा किल्ला पडत आला होता. त्या किल्ल्यामध्ये मोठी लाकडी खोली होती अशी कशी मातीची खोली भिंती अशी मोठी खोली होती. त्या खोलीमध्ये बालाजी भगवान, बाजूला गणपती आहे, देवी आहे, केशवराजांचं मंदिर आहे, महादेवाचं मंदिर आहे, गरुडाचं मंदिर आहे, हनुमंत आहे. हे सर्वच्या सर्व देव त्या खोलीमध्ये चांगल्या स्थितीमध्ये ठेवलेले होते. देवांना सोन्याचे दागिने अलंकार सुद्धा होते, परंतु दागिने अलंकार लोकांनी नेले आणि देव सुद्धा इंग्रज येणार होते. परंतु तेव्हाच्या काळच्या लोकांनी देवांची पहिले प्राणप्रतिष्ठा करून घेतली आणि प्राणप्रतिष्ठा केलेले देव नेता येत नाही या नियमामुळे देव इथे राहिले. देवांचं वैशिष्ट्य असे आहे की जगातील सर्वात सुंदर आणि सर्वात मोठी भगवान महाविष्णूची मूर्ती आहे. जगातील सर्वात सुंदर सर्वात मोठी जी गंडकी पाषाणात बनवलेली आली आहे. जे आजच्या अयोध्येचे श्रीराम पाहता तुम्ही त्याच पाषाणामध्ये देव बनवण्यात आलेले. देवांची उंची 11 फूट आहे, रुंदी 4 फूट आहे आणि डीप म्हणजे जाडी 2 फुटापेक्षा जास्त 2.25 फुटापर्यंत जाडी आहे. देवाचं स्वरूप आपण तुम्ही भागवत वाचलं, ऐकलं, टीव्हीवर पाहिलं, भागवत, महाभारत, पुराण जे कृष्ण देवाचं वर्णन आहे तेच आपल्याला इथे पूर्ण पाहायला मिळते. देवांच्या स्वरूपमध्ये इथे हातामध्ये शंख आहे, इथे चक्र आहे, इथे गदा आहे आणि इथे पद्म म्हणजे कमळ आहे. शंख, चक्र, गदा, पद्म. गळ्यामध्ये पाषाणाचे अलंकार सुद्धा आहे. याला वैजयंती माळा म्हणतात. ही वैजयंती माळा सुद्धा आहे, जाजवा आहे. कमरेला सुंदर अशा पाषाणाचा कंबरपट्टा आहे. पाषाणाचा सवळ म्हणजे हे वस्त्र सुद्धा आहे, परंतु आपण भक्तांनी दिलेले सवळ दररोज देवांना परिधान करतो. हे देवांचं सवळ आहे. शास्त्रामध्ये वर्णन केल्याप्रमाणे देवाला 2 पत्नी आहेत, लक्ष्मी देवी आणि भूदेवी. तर लक्ष्मी देवी उभी असावी म्हणून इथे लक्ष्मी देवी उभी स्थितीमध्ये आहे आणि भूदेवी म्हणजे पद्मावती दुसरी पत्नी इथे बसलेल्या स्थितीमध्ये आहे. देवांचे द्वारपाल जय आणि विजय हे देवाच्या सोबतच आहे. देवांच्या 10 अवताराच्या कथा तुम्ही भागवतात, महाभारतात, पुराणात अनेक ठिकाणी वाचल्या. तुम्ही तिरुपतीला जर कधी पायी डोंगर चढत गेले तर हे 10 अवताराचे मंदिर तिथे रस्त्यामध्ये लागतात. याच भगवंतांनी याच महाविष्णू देवानी 10 अवतार धारण केले. ते 10च्या 10 अवतार तुम्हाला इथे सोबतच आहे, ते पाहायला मिळतात. पहिला भगवंताचा मत्स्य अवतार, इथे मत्स्य आहे. दुसरा कस्य अवतार, इथे कासव आहे. इथे वराह आहे, इथे नरसिंह आहे, इथे वामन आहे, इथे परशुराम आहे, इथे राम आहे, इथे बलराम आहे, इथे बौद्ध आहे आणि पुढे होणारा याच्या नंतर अजून कल्कीचा अवतार झालेला नाही. कलियुगाच्या शेवटी होणार तो सुद्धा अवतार इथे आहे. म्हणजे एकंदरीत 10च्या 10 अवतार इथे देवांची सोबतच आहे. हे 10 अवतार तुम्ही नंतर परत पाहून घ्यायचं. आता देव सापडले तेव्हा काही ताम्रपट होते, काही वाक्य होते, काही ग्रंथ होते. त्या वर्णनानुसार या देवांना त्रिविक्रम बालाजी असं म्हणण्यात आलं आहे. त्रिविक्रम म्हणजे काय? तिन्ही एकत्र, ब्रह्मा, विष्णू आणि महेश. तर इथे हंसावर बसलेले, कमंडलू धारण केलेले अतिशय सुंदरसे ब्रह्मदेव आहेत. इथे लक्षात सर्वांना इथे ब्रह्मदेव आहे. एकदम सेंटरला वरते तिथे माझा हात पुरते, तिथे चांदीची छत्री दिसते तुम्हाला थोडीशी. इथे परत असेच विष्णू आहे, शंख, चक्र, गदा, पद्म धारण केलेले. आणि इथे शिवजी म्हणजे महादेव आहेत. गळ्यामध्ये नाग आहे, हातामध्ये त्रिशूळ आहे, नंदीवर बसलेले आहे. अतिशय सुंदर इथे शिवजी आहे. तिन्ही सोबत आहे, ब्रह्मा, विष्णू, महेश म्हणून या बालाजीला त्रिविक्रम बालाजी असं सुद्धा म्हणतात. देव सापडले तेव्हा एक कथा आहे, ती कोणत्या ग्रंथात नाही, पहिल्या लोकांनी आम्हाला सांगितले, पहिल्या पुजाऱ्यांनी. आज आम्ही तुम्हाला सांगतो. आजचं हे मेघन म्हणजे दोन्ही मेघंकर नगरी. मेघंकर नगरीचा राजा मेघंकर राजा, परंतु त्याला तो पापी असल्यामुळे त्याला मेघंकर राक्षस असं संबोधण्यात आलं.
मेघंकर राजाला फार उन्माद झाला, गर्व चढला. तेव्हा वेळेस भगवान विष्णूने त्याचा वध करण्याचं ठरविलं. मग भगवान विष्णूचे दोन शस्त्र, एक चक्र आणि दुसरं शारंग नावाचा धनुष्य हे भगवान विष्णूचं शस्त्र असते कोणालाही शत्रूला मारण्यासाठी. तर भगवान विष्णूंनी या मेघंकर राक्षसाच्या वधाच्या वेळेस शारंग नावाच्या धनुष्याचा उपयोग केला आणि मेघंकर राक्षसाला मारलं. हा मेघंकर राक्षस मरते वेळी भगवंताला शरण आला आणि म्हणाला, मला तुमच्या डोक्याच्या वरती जागा पाहिजे. भगवंत भक्तांचे भुकेले असतात म्हणून त्याच्या डोक्यावर भगवंतांनी बसायला जागा दिली. हा मेघंकर राक्षस देवांच्या डोक्यावर मारतो, टोकामध्ये राक्षस दिसतो, हा मेघंकर राक्षस आहे. आणि मेघंकर राक्षस हे देवाच्या डोक्यावर राक्षस त्यामुळे योग्य नाही, चुकीचं आहे. मग त्याच्याही मध्ये भगवान विष्णूची छोटीशी मूर्ती गंध लावलेली, तिच्या हातामध्ये एक हातामध्ये धनुष्य आहे, एका हातामध्ये बाण आहे. ही मूर्ती म्हणजे विष्णूची मूर्ती, ज्याला आपण अयोध्येचे श्रीराम सुद्धा म्हणतो. एका हातामध्ये धनुष्य आहे आणि बाण आहे, म्हणून त्या देवाला विष्णुदेव म्हणतात. ते सुद्धा त्याच्याही वरती आहे, म्हणून या बालाजीला शारंगधर बालाजी असं सुद्धा म्हणतात. देव सापड सोबत लक्ष्मी देवी आहे, हातामध्ये शारंग नावाचा धनुष्य आहे, म्हणून या बालाजीला लक्ष्मी रमण शारंगधर गोविंदा असं सुद्धा म्हणतात. देव सापडले तेव्हा काही ताम्रपट होते, त्याच्यातल्या एका ताम्रपटावर असं लिहिलं होतं, अशी वेळ पुन्हा येणार नाही. अशी वेळ पुन्हा येणार, मंदिराच्या पाठीमध्ये तुम्ही प्रदक्षिणा केली तेव्हा वाचली का? अशी वेळ पुन्हा येणार नाही. कशासाठी लिहिली ती? अशी वेळ पुन्हा येणार नाही म्हणजे आज इथे तुम्हाला भगवंताचं आत्मरूप दर्शन घडते. जे तुमच्या मनामध्ये भाव आहेत तसे देव तुम्हाला दिसतात. जर तुम्ही आज आनंदी आहात, खुश आहात, हस्यमुख आहात, तर देव तुम्हाला आनंदी खुश असताना दिसतील. जर तुम्ही निर्विकार भावनेने आहात, तुमच्या मनात कोणत्याही प्रकारचे भावने नुसते देव पाहिजे वा, तर देव तुम्हाला नुसते शांत उभे दिसतात. आणि दुःखी कष्टी जर असले तर देव तुम्हाला तसे दुःखी सुद्धा दिसतात. अनेक भक्तांनी आम्हाला सांगितलं, देव आमच्यासोबत रडले बुवा म्हणजे मग काय? देव त्यांना तसे दिसले, म्हणून अशी वेळ पुन्हा येणार नाही. जसं तुम्ही भगवंताकडे पाहताल तसे देव दिसतात, म्हणून अशी वेळ पुन्हा येणार नाही. लक्ष्मी रमण शारंग गोविंदा. दर्शन घ्या, प्रसाद घ्या. एखाद्या वेळेस जेवायला या, दुपारच्या वेळेला जेवण असते सकाळी 11 ते 3 पर्यंत. यावेळी जेवणाचा प्रसाद घ्या. आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे माहिती दिली, म्हणून आपण दुसरं काहीतरी नाही पण त्यांना एकदा 3 क्लास गो मध्ये त्यांचं स्वागत करूया. 3 क्लास गो.